एकदा हे बनवायला सोपे असणारे ब्रेडचे गुलाबजामुन ट्राय करा. लहान मुले सुद्धा आवडीने खातील इतके हे रसरशीत तयार होतात. इथे मी 14 ब्रेड स्लाइस घेतलेत. एवढ्या ब्रेड पासून आज मी गुलाबजामुन बनवणार आहे. पहिल्यांदा अशा ब्रेडच्या कडा कट करून काढा. आता बघा हातानेच मी ब्रेडचा चुरा करून घेतलाय. आता उकळून नॉर्मल टेम्परेचरला आलेलं मी दूध घातले. यामध्ये थोडीशी साय सुद्धा होती, त्यासकट मी दूध घातलं. तर मी अंदाजाने 1 कप दूध घातलं होतं. तुम्ही मात्र लागेल तसं थोडं थोडं दूध घालून एकदम सॉफ्ट मात्र हलक्या हाताने पीठ मळून घ्या. तुम्ही जर घट्ट पीठ मळलं तर एकदम गुलाबजामुन खाताना घट्ट लागतात. त्यामुळे असं सॉफ्ट पीठ मळून घ्या आणि असे बॉल तयार करून घ्यायचे. आता पाक बनवण्यासाठी 160 ग्राम साखर घातली आहे. साखरेच्या वरती पाणी आलं पाहिजे इतपत पाणी घालायचं. सगळं छान मिक्स करून घ्यायचं. यामध्ये पाहिजे तर तुम्ही वेलची सुद्धा घालू शकता. इथं थोडासा चिकट असा गुलाबजामुनचा पाक तयार करून घेतला. आता गरम तेलामध्ये आलटून पालटून गुलाबजामुन तळून घ्यायचे. हे बघा अशा कलरवरती हे गुलाबजामुन तळून घ्यायचे. उरलेले सगळे गुलाबजामुन बघा मी तळून घेतले. जराही क्रॅक जात नाहीत, मस्त तयार होतात. जास्त सुद्धा डार्क तळू नका, अशा रंगावरती तळून घ्या. आता गरम पाकामध्ये गुलाबजामुन टाकायचे. पाक जास्तही उकळता नाहीये किंवा थंडही नाहीये, गरम असा पाक आहे. पण हे गुलाबजामुन मुरायला रेग्युलर गुलाबजामुन पेक्षा थोडा वेळ लागतो. 4 ते 5 तास तरी वेळ द्या. 4 ते 5 तासानंतर गुलाबजामुन बघा एकदम सॉफ्ट झालेत. गुलाबजामुन आवडले असतील तर लाईक आणि फॉलो करायला तेवढं विसरू नका.